मित्रो बघा, आता एक खोडात तुम्हाला एक गवत उगवलेलं दिसतंय, बरोबर आहे. असेच काही झाडं उगवतात दुसऱ्या झाडावरती. दुसऱ्या झाडावर लिंबाच्या झाडावर पिपळाचं झाड, पिपळाच्या झाडावर वडाचं झाड, वडाच्या झाडावर कशाचं दुसरं झाड, कोणत्याही झाडावर कोणतं झाड उगवते. लोक याला बांधा म्हणतात किंवा कावरखा म्हणतात, पण ओरिजिनल कावरखा, ओरिजिनल बांधा काय असतो मित्रो तुम्हाला आज दाखवणार आहे. हे तर झालं बुडातलं, हे बांधा नाही, हे ओरिजिनल झाड नाही आहे. मान्य करू शकतो की याचं हे जे कुजलेलं आहे याच्यापासून याचं गवताचं बी याच्यामध्ये पडलं आणि बियापासून याची निर्मिती झाली किंवा उगवलं. पिपळाचं जे झाड असते अशा खराब झालेल्या खोडावर जर काही बी पडलं तर ते पक्ष्याच्या विष्ठेतून पडतं आणि ते निघून येऊ शकतं. हे गोष्ट साहजिक आहे. पण आज तुम्हाला जे दाखवणार आहे ते तुम्ही बघू शकता की त्याला कशा प्रकारचं ते याच झाडावर आहे. हे सालईचं झाड आहे, नाही हे मेडशिंगाचं झाड आहे बघा. आणि हे सीधा बाजूला इथं सालईचं झाड आहे. आणि याला लोक अशा झाडांना काही बांधा म्हणून किंवा हे चमत्कार म्हणून हे करतात, पण जे ओरिजिनल निसर्गिक चमत्कार ज्याला म्हणू शकतो आपण, ते तुम्हाला मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मित्रो. तर चला बघा, हे सालईचं झाड आहे, बघू शकता तुम्ही. आणि या झाडावर बघा इथं तुम्हाला एक वेगळीच फांदी दिसतीये. आता हे सालाईचे जर पानं बघितले तुम्ही तर हे सालाईचे पानं आहेत, पण तुम्हाला इथंच या सालाईच्या झाडावर हे बघू शकता तुम्ही, हे आधार चिकटलेलं त्याला दिसू शकते वरच्या वर खोडावर फांदीवर. तुम्हाला थोडं अजून जवळून दाखवण्याचे प्रयत्न करतोय. हे बघा मित्रांनो, हे एक वेगळं झाड आहे या सालाईच्या झाडावरती. हे सालाईचं झाड आहे आणि हे याच्यावर एक वेगळंच आहे आधार फुटलेलं आहे आणि याच्या मुळ्या इथं फक्त आत गेलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आणि याला हे इकडं इथं मुळ्या फुटायला लागल्यात. याला बांधा किंवा कावरखा आणि आयुर्वेदामध्ये याला बांडगुळ म्हणून ओळखतात. हे बघा, याच्यापेक्षाही मोठं वर बघा तुम्ही या फांदीवर कसं यानं आक्रमण केलेलं आहे. बघा, डायरेक्ट फांदीतून निघलेलं आहे. याला फुलंही आलेले आहेत, छान आणि सुंदर रंगाची अशी फुलं आहेत. ही एक वेलवर्गीय वनस्पती म्हणावं की काय म्हणावं त्याला, हे बघू शकता तुम्ही. हा वेगळा बांध आहे. हे सालाईच्या झाडावर आहे, बघू शकता तुम्ही. हे सालाईचं झाड आहे. सालाईच्या झाडावर हे पाहायला मिळते. अजून थोडे जवळून बघा कसं यानं. याचा पूर्वी लोक तंत्रमंत्र म्हणून याचा वापर होतो. याला मुंजाची उपमा दिलेली आहे. हे आधार चिटकलेलं हे या झाडातलं नसतं, म्हणून जसं एखादं माणसाला भूतप्रेत लागल्याच्या नंतर ते माणूस स्वतःचं भान हरपून ते दुसरं कोणीतरी अंगात आहे अशा काही हावभाव करतंय, त्यावेळेला अशा वनस्पतीचा वापर होत असतोय. जुने लोक याचा वापर करायचे, म्हणून याला आमच्या इकडे कावरखा असं म्हणतात. आयुर्वेदामध्ये हे बांडगुळ औषध म्हणून पण वापरतात याला. काही याच्यातले बांडगुळ जे आहेत औषध म्हणूनही वापर. बघू शकता तुम्ही, याला बऱ्याच प्रमाणात ही फुलं आलेली आहेत. चांगलं भरपूर मोठं वाढलंय. आणि ह्याचं उगम कुठून आहे बघा, हे तयार कुठं होतं बघा, हे झाडाच्या फांदीतून निघलेलं आहे. बघू शकता. हे झाड जर बघितलं तर हे सालाईचं आहे. याची पानं तुम्ही बघू शकताय आणि याही झाडाची पानं तुम्ही बघू शकताय. हे वेगळं आहे आणि हे सालाईचं झाड वेगळं आहे. जुने लोकच फक्त जाणू शकतात की हे काय असतंय, कसं असतंय.
जुन्या जाणकार लोकांना याच्याबद्दल भरपूर माहिती आहे. ही एक तांत्रिक औषधी म्हणून याला वापरले जाते. ही एक जबरदस्त औषध आहे. तंत्रमंत्र म्हणून सुद्धा याचा चांगला वापर होतो. बघू शकता अद्भुत गुण याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे याला बघू शकता तुम्ही, हे पण आदरच आहे. हे झाडाच्या फांदीतून तयार होते. झाडाच्या फांदीमध्ये बघा याला फसल्यासारखं तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त. आज खुश झालो मित्र, एक नवीन बांधा पाहायला भेटलाय. असे हे 5-6 प्रकारचे असतात. अगोदर एक आपण आपल्या याच्यावर चॅनलवर व्हिडिओ टाकलेलाच आहे आणि आता एक दुसऱ्या प्रकारचा आहे. असेच या जंगलात आलो होतो, आता हे दुसऱ्या प्रकारचं इथे भेटलंय. अजूनही काही अलग अलग प्रकारचे बांधे दिसले मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत याच्याबद्दल माहिती घेऊन ठेवा. कोणता बांधा कशाच्या कामी येतोय जुन्या लोकांना विचारा, तुम्हाला याच्याबद्दल आश्चर्यकारक माहिती मिळणार आहे. त्याच्यामुळे याची माहिती जतन करा आणि जमा करून ठेवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. याच्याबद्दलची संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देतोय.